अटीतटीच्या लढती सुरू आहेत, त्यामुळे यातही कदाचित खूप मोठे बदल होऊ शकतात। नम्रता, आपलं आता आपण ही देशातली सगळी टॅली बघतोय। गुजरातमध्ये 25 जागांवरती भाजप, 1 जागेवरती राहुल गांधी म्हणजे काँग्रेस, इंडिया आघाडी आणि बाकीचे शून्य आहेत। 26 जागा एकूण गुजरातमधल्या। एनडीए 25, काँग्रेस इंडिया आघाडी 1 अशा 26 जागांचा हा हिशोब। गुजरातमध्ये क्लीन स्वीप होईल असं वाटलं होतं, मात्र काँग्रेसने तिथे एका जागी आघाडी घेतलेली आहे। आणि त्यानंतर आपण आता ही पुढची आकडेवारी बघतोय। पुढची आकडेवारी कुठल्या भागातली आहे? देशातला प्रसन्न बऱ्यापैकी एनडीएचे आकडेवारी आत्ताच आपण म्हणालो की अटीतटीची ही आकडेवारी असू शकते अनेक लढतींसाठी। आणि छत्तीसगडमध्ये एका जागेवरती इंडिया आघाडी, 10 जागांवर एनडीए भाजप। एनडीए छत्तीसगड विधानसभेमध्ये सुद्धा चांगला परफॉर्मन्स दिला होता आणि सत्ता सोपवली होती भाजपकडे। तोच कल इकडे सुद्धा बघायला मिळतोय। 10 विविध राज्यांमधला आपण परफॉर्मन्स बघतोय इंडिया आणि एनडीएचा। आणि दिल्लीमध्ये 7ही जागांवर भाजप आणि आम आदमी पार्टी काँग्रेसला प्रभाव टाकता आलेला नाही। म्हणजे एक सिंपथी वेव असेल अरविंद केजरीवाल यांच्याबद्दल असं वाटलं होतं। प्रचारासाठी शेवटच्या टप्प्यात ते तुरुंगाबाहेर सुद्धा होते, मात्र त्याचा काही फायदा झालेला दिसत नाहीये। दिल्ली या बाबतीत दिल्लीची गंमत वेगळीच आहे। नरेंद्र मोदींच्या म्हणजे पंतप्रधानांच्या समोरचं राज्य आहे, ते राज्यावरती राज्य नाहीये, पण लोकसभे मात्र पूर्ण सपोर्ट हा भाजपला आहे। 7ही जागांवरती भाजप दिल्लीमध्ये सध्या तरी आघाडीवर आपल्याला बघायला मिळते। आणि एनडीएचा आकडा पुन्हा घटलेला आहे। आपण मगाचपासून बघत होतो की 300च्या पुढे जातात का, पण आता 297 पर्यंत जाऊन परत 270 पर्यंत हा आकडा घटलेला आहे। काश्मीरमधलं चित्र काय आहे आपण बघतोय। आपल्याला आपल्या ग्राफिक्सच्या माध्यमातून बसल्या जागी भारत दर्शन होतंय अख्खं। काँग्रेसला 2 जागी, काँग्रेस आघाडीवरती आहे। आणि भाजप सुद्धा इथे जम्मू आणि काश्मीर यामध्ये 2 जागी आघाडीवर आहे। जम्मूमध्ये खास करून जम्मूमध्ये असणार या जागा। तर अन्य पार्टी किंवा अपक्ष यांना 1 जागेवर आघाडी आहे। फारुख अब्दुल्ला यांच्या नॅशनल कॉन्फरन्सला मात्र जागा यावेळी दिसत नाहीयेत। काँग्रेस 2 जागांवर आहे आणि 2 जागांवर भाजप आहे। विविध राज्यांमधली आपण आकडेवारी आता बघतोय। मिझोराममध्ये 1 जागा होती जी इंडिया आघाडीकडे जाताना दिसतेय। काँग्रेस या एका आघाडी एनडीए नम्रता, मगाशी मी ईसीआयची वेबसाईट बघत होतो। भाजप त्यावेळी अधिकृत भाजप स्वतः 250 जागांवर आघाडीवर होता तेव्हा, आता जवळपास त्याला तास झाला असेल। आपली टॅली आत्ता जवळपास तासानंतर आपण दाखवतोय 270 एनडीए। मग आता इथे प्रश्न असा आहे की भाजपची टॅली किती खाली आली आहे किंवा काय, आणि एनडीएच्या घटक पक्षांचा परफॉर्मन्स काय आहे। मध्य प्रदेश मधलं हे चित्र आहे। 29 जागी भाजप आघाडीवरती दिसतंय आणि इतर पक्ष जे आहेत ते 3 जागी इथे आघाडीवर आहेत। काँग्रेस इंडिया आघाडी यांना काही इथे यश येताना दिसत नाहीये। जर का सुमाराचं चित्र असेल नम्रता, 270 251 याच्या 21 जागांचा समजा फरक जरी पडला तर मात्र यावेळचा विरोधी पक्ष हा भाजपसमोर एक आव्हान असणार आहे। मोठं आव्हान। राज्यसभेत तर ते तसंही होतं, आता तर लोकसभेत सुद्धा। आणि राजस्थानमध्ये आलेलो आहे आपण। इथे 9 जागांवर काँग्रेस, 13 जागांवर एनडीए आणि 3 जागांवर अपक्ष किंवा अन्य पक्ष इथे आहेत। क्लीन स्वीप मिळेल असा अंदाज होता राजस्थानचा, मात्र ते स्वप्न भंगलेलं आहे। ह्याची कमी झालेली आकडेवारी आपल्याला एकूण मध्ये दिसतेय, त्यामध्ये हा झालेला अपेक्षाभंग हा कदाचित मोठा असावा। उत्तर प्रदेशमध्ये 36 जागांवर समाजवादी पार्टी, मायावती यांच्या बसपाला काही फारसं यश दिसत नाहीये आणि साधारण तेवढ्याच जागी इथे भाजपला सुद्धा आघाडी दिसतेय। तेलंगणामध्ये भाजप 7 जागी आघाडीवरती आहे, काँग्रेस 8 जागी। नम्रता, इथे एक आपल्याला उल्लेख करावा लागेल। कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणामध्ये आतापर्यंत जे भाजपचा दक्षिण प्रवेश म्हटलं जात होतं, आता असं म्हणायचं काही कारण नाहीये। भाजप दक्षिणेत एस्टॅब्लिश झालेला आहे। 3 राज्यांमध्ये तो आता विधानसभा, एका ठिकाणी तर राज्य सुद्धा त्याचं